मला मान्य आहे आमच्याकडनं जे काही झालं ते रागाच्या भरात झालं, आमच्याकडनं चूक झाली, पण त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या होत्या. प्लीज तारिणी, आता हे सगळं तू पुन्हा आम्हाला नको सांगू. निशी, तू थांब जरा. ताई, मी खरंच सांगतोय, आईची शपथ. तुम्हाला जसं चित्र दाखवलं जातंय ना तसं काहीच नाहीये. माझं खूप प्रेम आहे तारिणीवर. माझ्या नावाचं मंगळसूत्र घालते तारिणी. मंगळसूत्र? कसलं मंगळसूत्र? काळे मणी आहेत फक्त, त्याला तर काही अर्थ उरलेला नाही. आणि तुमचं हे जे नातं आहे ना ते आता कागदावर सुद्धा संपलंय. लग्न संसार हे सगळं थोतांड आहे. या घरावर ताबा मिळवायला केलेलं हे या बेसरेचे संस्कार. बस बस पद्मिनी, उगाच कोणाचेही संस्कार काढायची काही गरज नाहीये. नाही नाही, बोला तुम्ही ना, मलाच बोला. ज्या मुलाला मान द्यायला हवा त्याला तुम्ही कधी दिलेला नाही, आणि ज्याला दिलाय तो तुमच्या डोक्यावर मीरा वाटतोय. आता हे जे काही दोघं वागलेत त्याच्या विरोधात एक शब्द तरी बोलणार आहात का तुम्ही? नाही. अगं पण ते सांगतायत ना, त्यांच्याकडनं चूक झाली म्हणून सांगतायत ना ते. चूक? घटस्फोट ही चूक नसते, पूर्ण विचार करून घेतलेला निर्णय असतो. कौशिकी, केदार सारखा नवरा मिळायला नशीब लागतं असंच सांगत होतीस ना सगळ्यांना. मग आता ह्या दोघांनी जे काही केलंय ते त्या 4 लोकांना कळलं तर काय सांगणार आहेस त्यांना? आपल्या घरातल्या मुलांसमोर काय आदर्श ठेवलायस तू. वा. तुम्हाला दोघांनाही खरं सांगू, तुमच्या या अशा वागण्यामुळे मी खूप हर्ट झाले. आम्हाला म्हणजे इनफॅक्ट मला असं वाटायचं की तुम्ही ज्या प्रकारे नातं जपता ना तसं या जगात कोणीही नातं जपलेलं नाहीये. केदार, तू किती जीव लावतोस तारिणीवर. असा जीव जर प्रत्येक नवऱ्याने बायकोवर लावला ना तर बायको सुखी राहील. आणि तारिणी, तुझ्यासारखी समजूतदार बायको या जगात प्रत्येक पुरुषाला मिळावी. आणि म्हणूनच तुमचं लग्न लावून दिलं होतं ना. तुम्ही दोघांच्या लग्नामुळे आम्ही सगळे किती खुश होतो. दया काका किती खुश होते, सुमी आजी किती खुश होत्या. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचे वाद या सगळ्यांपेक्षा मोठे आहेत? नाही हो ताई, असं काही नाहीये. मग तुम्ही एवढा मोठा निर्णय का घेतला? एवढा मोठा निर्णय घेताना तुम्हाला आमच्यापैकी कोणाशी बोलावंच नाही वाटलं? हे कोणाबरोबर शेअरही करावं असं नाही वाटलं? इनफॅक्ट याच गोष्टीचा विचार करून आम्ही हा निर्णय मागे घेतला. आम्हाला एकत्र आणण्यासाठी तुम्ही जे काय केलं त्याची जाणीव झाली, आम्हाला रिअलाइज झालंय. आम्हाला कळलं की या पेपरवर सही करून फक्त आम्ही नातच नाही तर या कुटुंबाचं प्रेम सुद्धा गमवू. एवढा जीव लावणारी माणसं, एवढं प्रेम करणारी माणसं आम्हाला नाही गमवायची आहे. खरंच सांगतो. हे बघा, प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा. म्हणून हे जे काही झाले ना ते आम्ही कोणालाच सांगितलं नाही. बाबा, ताई, ॲटलिस्ट तू तरी विश्वास ठेव. अगं खरंच सांगतोय मी. आणि रागात घेतलेला निर्णय चुकीचा ठरतो याची जाणीव झाली आहे आम्हाला. प्लीज बाबा, अशी चूक आम्ही पुन्हा कधीच करणार नाही. तारिणीशिवाय मी तसाही जगू शकलो नसतो. खूप प्रेम आहे माझं तिच्यावर. पुन्हा अशी चूक नाही करणार. सॉरी. सॉरी म्हणजे? सॉरी काय आहे? या सॉरीला काही अर्थ नाहीये. पण तू जे काही केलंस त्याच्यामुळे आम्हाला जो काही त्रास व्हायचा होता तो झालाच आहे ना. मग त्या त्रासाला शिक्षा नको? पद्मिनी काकू, ते सॉरी म्हणतायत ना. खरंच त्यांच्याकडनं चूक झाली असेल, आपण विसरून पुढे जाऊया ना. अरे वा, छान. म्हणजे हे आता केदारने केलंय म्हणून तुला सुचतंय का? हीच चूक जर माझ्या युवराजने केली असती तर त्याला पण असंच बोलली असतीस तू? असं सहज सोडलं असतंस? नाही ना. मग जी शिक्षा माझ्या युवराजला दिली असतीस तीच शिक्षा केदारला व्हायला हवी. विश्वासघात करणाऱ्या लोकांना या घरात जागा नाही. अगं हो, पण त्यांनी त्यांची चूक कबूल केली आहे ना. आणि ते दोघेही आता एकत्र आहेत. मग
त्यांना शिक्षा कशाला आता? तुम्ही जरा थांबा हो. कौशिकी बोल, तू ह्यांना शिक्षा देतेस का मी देऊ? त्यांना शिक्षा मिळणार आहे. त्यांनी वेगळं होण्याचा एवढा मोठा निर्णय घेतलाय, त्यासाठी त्यांना शिक्षा मिळणार. पण तुम्हाला घराबाहेर काढलं जाणार नाही. तुम्हाला याच घरात एकत्र राहून एकमेकांबरोबर तुमचं नातं जपायचंय आणि हीच तुमची शिक्षा आहे. तू माझा भाऊ आहेस केदार, आणि ही तुझी बायको. तुम्हा दोघांचाही सुखी संसार होताना बघायचा आहे मला. हा माझा स्वार्थ आहे असं समजा, किंवा या कुटुंबासाठी घेतलेला जबाबदार निर्णय समजा, पण हा माझा निर्णय आहे. तुम्हाला जर या घरात राहायचं असेल तर यापुढे एवढा मोठा निर्णय घ्यायचा नाही, किंवा असा विचारही करायचा नाही. तुम्हाला दोघांना जर हे चालणार असेल, माझा निर्णय मान्य असेल, तर तारिणी आत्ताच्या आत्ता ते डिवोर्स पेपर्स फाड, स्वतःच्या हाताने फाड. ताई, आहे निर्णय मान्य? एक दिवस मी तुझं मन जिंकेन, माझा पूर्ण विश्वास आहे. तूही माझ्या प्रेमात पडशील आणि तेव्हा डिवोर्स पेपर स्वतःच्या हाताने फाडून टाकशील. सॉरी केदार, याआधीही मी तुझ्या इच्छेविरुद्ध तुला या नात्यात अडकवलंय. तू यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलास, पण पुन्हा एकदा कर्तव्यासाठी मला तुला अडकवावं लागतंय. आत्ता हे पाऊल उचलण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाहीये. पण तुझी इच्छा नसेल तर हे नातं पुढे जाणार नाही. फाडून टाकते पेपर्स बॉस. सुमी म्हणाली होती ते हळूहळू पटायला लागले मला. आपली गाठ देवी जगत्तारिणीने बांधली आहे. मग ही माणसं काय, मरण आपल्याला वेगळं करायला आलं तरीही करू शकणार नाही. या आणि पुढच्या जन्मात तू फक्त माझी असेल आणि मी फक्त तुझा.